लीला, तुला पण देवपूजेची आवड आहे बघून बरं वाटलं ग जरा. म्हणजे आमच्याकडे सगळं मावशी हेच करायची, पण मला पूजा सण हे सगळं आवडतच. म्हणजे कसं प्रसन्न वाटतं ना. हो ग. आता की नाही मी एक काम करणार आहे, हळूहळू सगळं तुझ्यावर सोपून मोकळी होणार आहे. आजी किती सुंदर दिसायच्या अंतराताई. मनाने पण खूप सुंदर होती. दुर्दैव म्हणायचं तिच्या बाबतीत हेच, हे असं का घडलं कोणास ठाऊक. आजी अंतराताई कशा? या आजी. या या या. आलोय मी. सांग काय मदत करू? तू आता काय मदत करणार? बस माझ्यासोबत गप्पा मार. अगं गप्पा मारतोच ग, काहीतरी कामही करतोय एकीकडे, नाही का? कर कर कर. ही इथं काय करते? म्हणजे न झोपायची शिक्षा आवडलेली दिसते हिला. सांग आता तूच, किती वेळा बोलले मी हिला, ऐकतीये का? आजी एक काम कर ना, तू सगळ्यांना कशी सक्ती करतेस, तिलाही कर ना, म्हणजे ऐकेल. ऐकलंस का काय बोलला? जा ग लीला जा, झोप जा. पण बिन काही नको, आता काही कारण सांगू नकोस. जा झोप थोडं. जाते. तुझी इच्छा पूर्ण केल्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं अंतरा. त्यामुळे हा कुर्ताच काय, मला माझा प्रत्येक दिवस अनलकी वाटतो, पण तरी आज मी हा कुर्ता घालून हॅपी राहण्याचा प्रयत्न करणार आहे. या अनलकी कुर्त्याला लकी प्रूव्ह करायचा प्रयत्न करेन. आजचा दिवस परफेक्ट असणार आहे. बघ, तुझा आवडता कुर्ता घातलाय मी. कुठल्याही इम्पॉर्टंट ओकेजनला किंवा कुठल्याही महत्वाच्या दिवशी तू मला हाच कुर्ता घालायला लावायची. अंतरा तुझा फेवरेट होता, पण आता मी कुर्ता कधीच घालत नाही अंतरा. तो मुलगा कोण आहे? कोण आहे तो मुलगा? तू एवढा वेळ त्याच्याशी का बोलत होतीस? मी काहीतरी विचारतोय तुला, तू कोण आहे? मी काय विचारतोय तुला? कोण आहे तो मुलगा? हे बघ रेवती, तुला माहितीये ना, तू इतर कोणाशी बोललेलं मला चालत नाही. राग डोक्यात जातो माझ्या. हे बघ तू असं इतर कोणाशी बोलू शकत नाहीस. तू फक्त माझी आहेस रेवती. एक मिनिट, मी कोणाचीही पर्सनल प्रॉपर्टी नाहीये आणि तुझी तर अजिबात नाहीये. रेवती ऐक ना माझं. तू फक्त माझी प्रॉपर्टी आहेस आणि आज मी ते सिद्ध करून दाखवणार. विक्रांत, वेड लागलाय का तुला? तुझं काय चाललंय? उठ, कोणतरी बघेल आपल्याला. मला फरक पडत नाही, कोणी बघू दे, मला फरक पडत नाही. मी आज इथे माझं प्रेम सिद्ध करण्यासाठी आलोय. रेवती आठव ना अगं सगळं. अगं आपलं केवढं प्रेम होतं एकमेकांवर. आय लव्ह यू रेवती. विक्रांत, कोणीतरी येईल. आई बाबा
कोणी मला नाही फरक पडत ग. माझ्या फॅमिलीमध्ये ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स अगं मी सोडवेन ना तुझे सगळे प्रॉब्लेम्स. मी सोडवेन सगळे प्रॉब्लेम्स. मी हात मागेन तुझ्या आईबाबांकडे तुझा. तुला वेळ लागलाय का? तुझं लग्न झालंय ऑलरेडी. अगं मी डिवोर्स देईन माझ्या बायकोला. पण प्लीज मी हे बघ, जोपर्यंत तू माझी अंगठी एक्सेप्ट करत नाहीस ना तोपर्यंत मी इथून आज कुठे जाणार नाही. विक्रांत प्लीज उठ आणि नाही तू अंगठी एक्सेप्ट ते लवकर. उठ उठ, जा इकडून जा. थँक्स रेव. जा. बॅटरी लो आहे, आता चार्जर कुठे ठेवलं मी? पण हाच कुर्ता माझ्यासाठी अनलकी ठरला अंतरा. पण आज मी डिसाईड केलं की लकवर डिपेंड राहायचं नाही. जे होईल ते होईल. म्हणून मी आज हा कुर्ता घातलाय. तुला आठवतंय ज्या दिवशी तू मला सोडून गेलीस त्या दिवशी मी हाच कुर्ता घातला होता अंतरा. तू गेलीस तो दिवस अंतरा माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस होता तो. अंतरा गेली तो दिवस. ते घडलं ते इतकं अनपेक्षित होतं की त्याचा आता विचारही करवत नाही. अंतरा अशी अचानक आम्हाला सोडून निघून जाईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी तिचं जाणं थांबवू शकले असते पण मला ते नाही जमलं आणि आता मला त्याचा कायम त्रास होत राहील. तो धक्का इतका मोठा होता की मला पचवताच आला नाही. त्या दिवशी पहिली धोक्याची घंटा वाजली. मला हार्ट अटॅक आला. अभिरामला तर कुठलं दुःख करावं आणि काय सावरावं हेच कळेनासं झालं होतं. एकीकडे माझा हार्ट अटॅक आणि दुसरीकडे अंतराचं जाणं. मी तिला नीट निरोपही देऊ शकले नाही. याची बोझ कायम मनात राहील. कायम. देव करो आणि अशी वेळ कोणा शत्रूवर पण नको येऊ. आज मनातलं सगळं या कागदावर उतरवून मीच या विचारांना, या विषयाला पूर्ण विराम देणार आहे. पुन्हा त्या दिवसाचा उल्लेखही नको. कधीच नको. अंतरा त्यांच्या जाण्याचा आजींना किती त्रास झालाय. जर मी त्यांना परत विचारलं तर
त्यांच्या सगळ्या वाईट आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतील. नाही, अंतराताई कशा गेल्या हे मी आजींना विचारता कामा नये. सरू चल पटापटा हात चालव. हो जे याची आज सगळं रेडी व्हायला हवं. थँक्यू. ऐक जेवणाचं सगळं रेडी आहे का क्रॉस चेक कर एकदा. हा नाही किती छान झालं ना डेकोरेशन. हो खरंच. ओके लक्ष्मी सरस्वती झालं का? हो ऑलमोस्ट सगळं रेडी आहे. बहिणी काय कसं झालंय डेकोरेशन? खूप छान झालंय खरंच. आणि केक यश केक कॅन्डल नाईफ सगळं ताई चिल सगळं आणलंय. छान आहे केक. हो मस्त आहे ना केक. हो चलो रूपा दरवर्षी आपण आमदारांच्या नावाने अनाथ आश्रमाला चेक देतो. डोंट वरी दुर्गाबाई, मी चेक दुपारीच नेऊन दिले. थँक्यू. आणि हो नेहमीप्रमाणे वृद्धाश्रमात सगळी पांघरुणे देऊन आणजा. गुड. हो खीर तयार आहे, मी नैवेद्य पण दाखवलंय. हा थँक्स बाबा. सर अरे बाबा अरे एजे कशी वाटली तयारी? ही सगळी तयारी आहे ना ही आम्ही सगळ्यांनी मिळून केली आहे. म्हणजे दुर्गा बहिणींनी किचनचं मॅनेजमेंट बघितलं, यशने केक आणला, श्वेताने डायनिंग टेबलची तयारी केली आणि हे सगळं डेकोरेशन आहे ना हे मी आणि लक्ष्मी बहिणींनी केलंय. आणि लीलाने काहीच केलं नाही. एजे तिने काही नाही केलं तेच बरं आहे. निदान अजून काही गोंधळ होणार नाही. अभिराम, लीलानं काहीच केलं नाही अशातला भाग नाही. या तिने या सगळ्यात मदत केलेली आहे. सुरी कुठे? सुरी कुठे? मी विचारतो सुरी कुठे आहे? दुर्गा,
दुर्गा सुरी कुठे आहे? एजे लॉकेट लॉकेटला हात कोणी लावलाय? या लॉकेटला हात कोणी लावला? बाबा काय झालं? लॉकेटला हात कोणी लावला? शेवटचं विचारतोय, लॉकेटला हात कोणी लावला? मी लावला. म्हणजे मला आजीनीच सांगितलं होतं ते साफ करायला. हाऊ डेअर यू? अंतराच्या जागी तुझा फोटो लावायची हिम्मत झाली कशी तुझी? मी नाही लावलाय हा फोटो. आता तूच म्हणालीस की तू लॉकेटला हात लावला होतास. हो मी लावला होता हात, पण आजींनी सांगितलं म्हणून फक्त ते साफ केलं होतं. मी नाही केलं हे. तुला सकाळीच वॉर्न केलं होतं ना मी की अंतराच्या गोष्टींना हात लावायचा नाही. परत परत मिस्टेक करायला आवडतं तुला? आई चूक माझी आहे. हिला घरात घेऊन मी चुकलोय. तुझी या घरात राहायची योग्यता नाहीये लीला. अभिराम, अभिराम, आजी मी खरंच असं काहीच नाही केलं. तू शांत हो बाळा, मी बघते. मी बोलते अभिरामशी. तू आज आराम कर. अच्छा. अभिराम शांत हो बाळा. अभिराम, तुला खरंच असं वाटतंय लीलानं हे सगळं केलं असेल? दुसरं कोण करणार आहे आई? दुसरं कोण करणार आहे सांग मला तू. ती मुलगी या घरात आल्यापासून हे सगळं चालू आहे. अरे पण म्हणून सगळ्या चुकांचं खापर आपण लीलावर फोडून मोकळं व्हायचं का? काय खरं आहे काय खोटं आहे हे नको का शोधायला? कोणी काय केलं आई हे मी शोधत बसणार नाहीये. त्या मुलीसाठी मी घरच्या लोकांवर संशय घेऊ शकत नाही. म्हणजे लीलाला तिनं न केलेल्या चुकांचा ओरडा मिळाला तर चालणार आहे तुला? हा ठीक आहे. तू जर लीलाला दोषीच ठरवणार असेल तर मग मी कितीही बोलले काही बोलले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये ना अभिराम. पण एक लक्षात ठेव, तू बरोबर वागत नाहीयेस लीलासोबत.
चुकतोयस तू. खरंच सांगते, चुकतोयस तू. मी चुकतोय? काल आलेल्या मुलीसाठी आई मला बोलते. नॉट डन. यू विल पे फॉर इट लीला.